मुंबईमध्ये आज सकाळी मतदान करून आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे एकच खळबळ उडाली। बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा गैरकृत्य आहे। त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले। तर उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली आहे। तर 2010 पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाई लावते आहे आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेला आहे 2010 पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे। मात्र ती शाई ड्राय व्हायला थोडा साधारणतः एक 10 ते 12 सेकंड लागतो, पण 10 ते 12 सेकंडपर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो। त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाई निघू शकत नाही। आम्ही ॲक्च्युअली जर अशा प्रकारचे व्हिडिओचं चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू। की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना, आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाई पुसली तर ॲक्च्युअली तो मतदारांची चुकी आहे आणि तो अशा प्रकारे शाई काढून घेणे तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो। यामध्ये ॲक्च्युअली सर्व वार्डचं एकत्रित घ्यायचं किंवा प्रत्येक वार्डचं सेपरेटली घ्यायचं हा निर्णय आम्ही महापालिका आयुक्तांवर सोडलेला आहे। महापालिका आयुक्तांनी राजकीय पक्ष उमेदवार यांच्याशी चर्चा करून आणि तसेच पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून आणि किती वेळ लागेल याचं एस्टिमेशन केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही पद्धत जर वापरली तरी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निकाल समोर येईल। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत असून राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। मतदानाच्या दिवशीच बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय। मात्र या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंच्या या भूमिकेवर टीका करताना शेलार यांनी ठाकरे बंधू हे रडके असल्याची बोचरी टीका केली असून हे सर्व केवळ राजकीय नाटक असल्याचा दावाही केला आहे। हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे। यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 तुमच्या बुद्धीतील हेराफेरी आहे, चोरी नाही। म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके। उद्धव ठाकरेंचं रडगाणं ऐकलं, उद्याचा पराभव दृष्टीपथात दिसल्यामुळे हे कव्हर फायरिंग आहे उद्धव ठाकरेंचं आणि त्यामुळे सारखं सिस्टीमला या ठिकाणी त्याच्यावरती टीका करायची, निवडणूक आयोगावरती टीका करायची, मतदार याद्यांच्या घोळावरती बोलायचं आणि असे सगळे प्रकार बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा। कारण उद्या पराभव झाल्याच्या नंतर सांगायला किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे आणि उद्यासाठीची तयारी, उद्याच्या पराभवानंतरच्या स्पष्टीकरणाची तयारी उद्धव ठाकरे करत आहेत असं यातून स्पष्ट होत आहे। तसा तर रुदालीच्या रडण्याचा मुहूर्त उद्याचा आहे, पण बहुधा आजपासूनच कल त्यांच्या हाती यायला सुरुवात झाली असावी। माझं कुटुंब माझ्या जबाबदारीच्या प्रचंड यशानंतर माझा पराभव माझी स्क्रिप्ट हे आता सुरू झालंय। तुम्ही कितीही रडा पण त्यात मुंबईकर फसणार नाही, किंबहुना मुंबईकर आता फसत का नाही याचमुळे तुमचं रडणं सुरू आहे। काहीतरी उद्यासाठी राहू द्या उद्धवजी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।